चव्हाण सेंटरवर वळसे आणि पवारांची भेट झालेली आहे। यशवंतराव प्रतिष्ठानच्या बैठकीला वळसे पाटील पोहोचलेले आहेत। वळसे यशवंतराव प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळामध्ये देखील आहेत आणि यावेळेस या दोघांचीही भेट झालेली आहे। दिलीप वळसे यांचा अगदी निसटता विजय झालेला आहे आणि आपण बघतोय वळसे यशवंतराव प्रतिष्ठान कार्यकारी मंडळामध्ये आहेत आणि यावेळेस बैठकीला आपण बघतोय वायबी चव्हाण सेंटरवर वळसे पोहोचलेले आहेत। दिलीप वळसे पाटील यांचा थेट गद्दार असा उल्लेख निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये शरद पवारांनी केला होता आणि त्यानंतर आपण बघतोय ही महत्त्वाची भेट। वळसे पाटील जे आहेत ते यशवंतराव प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळात असल्यामुळे आज ते या बैठकीसाठी इथं आलेले आहेत आणि तिथंच दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेट होणार आहे, भेट झालेली आहे। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, यशवंतराव प्रतिष्ठानच्या बैठकीला वळसे पाटील पोहोचलेले आहेत। वळसे हे यशवंतराव प्रतिष्ठान कार्यकारी मंडळामध्ये आहेत आणि त्यामुळे आज शरद पवार यांच्यासोबत त्यांची इथं भेट होणार आहे। या भेटीमध्ये नेमकं काय ठरतं, काय बातचीत होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये जाऊन शरद पवारांनी जोरदार आरोप केले होते, गद्दार असा उल्लेख देखील वळसे पाटलांचा केला होता आणि अगदी निसटत्या मतांनी दिलीप वळसे पाटील हे इथं विजयी झाले होते। त्यानंतर आपण बघतोय की आज या दोन नेत्यांची इथं भेट होत आहे। दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार आरोप शरद पवारांनी केले होते। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीला सध्या दिलीप वळसे पाटील पोहोचलेले आहेत। दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार जुने सहकारी, कार्यकारी मंडळामध्ये देखील दिलीप वळसे पाटील यशवंतराव चव्हाण सेंटरचे आहेत आणि त्यामुळे आता या बैठकीत नेमकं काय ठरतं पाहणं महत्त्वाचं ठरेल।